या मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव्ह. काय किंमत असेल पब्लिसिटीची? 2 लाख एकत्र कॅश. हा खून आहे. इट्स अ मर्डर केस. कमलकांत मिश्राचा कोणीतरी खून केलाय. मिस्टर करण, मी तुम्हाला चॅलेंज करते. तुम्ही हे सिद्ध करून दाखवा की हा खून मी केलाय. काय शोधत आहात तुम्ही लोक? कदाचित तुम्ही लोक हा कोट तर शोधत नाहीत ना? हाच आहे, हाच तो कोट आहे मिस्टर करण. पण तुम्ही हा कोट का घालून ठेवलाय? कम ऑन सुमन, आता माझाच कोट घालण्यासाठी का मला कुणाला विचारावं लागेल? तसं झालं काय सुमन? इन्स्पेक्टर साहेब आणि करण द डिटेक्टिव्ह आपल्या घरी काय करताय? पुरावा शोधतोय तुमच्या पत्नीच्या विरुद्ध, यांच्याच म्हणण्यावरून. काय म्हणायचंय? मला म्हणायचंय की तुमच्या पत्नीचं म्हणणं आहे की काल रात्री यांनी क्राईम रिपोर्टरच्या एडिटरचा खून केला आहे आणि सगळे पुरावे नष्ट केले. आणि याने असंही म्हटलंय की खुनाच्या वेळी या हाच कोट घालून गेल्या होत्या. अँड आय एम शुअर की तो चाव्यांचा जुडगा याच कोटाच्या खिशामध्ये आहे. पण मला या कोटाच्या खिशातून कुठलीच किचन नाही मिळाली. व्हॉट? मिस्टर करण, तुम्हाला हवं असेल तर माझे खिसे चेक करू शकता? प्लीज. काहीच नाहीये सर. मिस्टर करण, मला वाटतं की सुमनने तुम्हा लोकांसोबत काहीतरी गंमत केली आहे. एका ब्लॅकमेलरच्या मर्डरशी सुमनचा काय संबंध असू शकतो? काय सुमन, मी बरोबर बोलतोय ना? नाही आकाश, खरं तर हे आहे की मिश्राचा खून मी केलाय. इन्स्पेक्टर साहेब, मी खरं बोलते. आय एम सॉरी डॉक्टर सुमन, आमच्यापाशी तुमच्या विरुद्ध खुनाच्या मोटिव्ह व्यतिरिक्त आणखी काहीही नाहीये. तुम्हाला पुरावे पाहिजेत ना, तर ते मिस्टर करण तुम्हाला शोधून देतील. होय ना मिस्टर करण? डॉक्टर सुमन, मला नाही माहिती. हां, सध्या नाही माहिती की तुम्ही खरं बोलताय की खोटं. पण मी तुम्हाला शब्द देतो की ज्यांनी पण हा खून केला आहे त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे असतील
आणि त्याला शिक्षा नक्कीच होईल अँड दॅट्स अ प्रॉमिस. पण नाईस मीटिंग यू मिस्टर आकाश. तुम्हाला भेटून फार आनंद झाला. ओके. अरे हां, बाय द वे, तुमच्या कोणी मित्राने तुमच्या सुरक्षेसाठी एक रिव्हॉल्व्हर दिलं होतं. ते रिव्हॉल्व्हर कुठे आहे? मिस्टर करण, मी एक मिस्ट्री रायटर आहे. पेनं ठेवतो, हत्यारं नाही. मी स्वतःजवळ रिव्हॉल्वर ठेवून काय करू? माझा पण हाच विचार आहे. अच्छा डॉक्टर सुमन, पुन्हा भेटूया आणि फारच लवकर भेटूया. अच्छा, तर हल्ली तुम्हाला मॉडर्न आर्ट बनवण्याचा छंद लागलाय. नाही सर, मी जरा विचार करत होते. चांगलं आहे. कधी कधी काम पण करायला पाहिजे. मी विचारू शकतो तू काय विचार करत होतीस? सर, मी विचार करत होते की जर खून सुमनने केलाय तर आपल्याला काही पुरावा का मिळाला नाही, आणि जर खुनी कोणी वेगळाच आहे तर सुमन हा आरोप स्वतःवर का घेते? यासाठी मोनिका, कारण की ती खुन्याला वाचव पाहते. पण सर, मग खुनी कोण आहे? गुड मॉर्निंग सर. या राठी बसा. करण साहेब, प्रेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आहे. उद्यापर्यंत त्याचा रिपोर्ट पण मिळेल. Good. आणि ते रिव्हॉल्व्हर जे आम्ही फिंगरप्रिंट एक्सपर्ट्सकडे पाठवलं होतं त्यावर आम्हाला एका हाताचे फारच स्वच्छ फिंगरप्रिंट्स मिळालेत. फिंगरप्रिंट्स? पण सर, सुमनने तर सांगितलं की खुनाच्या वेळी तिने सर्जिकल ग्लोव्स घातले होते. आणि करण साहेब, सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ते फिंगरप्रिंट्स एका अशा क्रिमिनलच्या फिंगरप्रिंटशी मॅच करतात जो आता 2 आठवड्यांपूर्वी जेलमधून सुटला आहे 6 वर्षांची शिक्षा भोगून. आणि त्या क्रिमिनलचं नाव आहे विवेक नाबर. राईट? राईट. माझ्याकडे आणखीन कुठलाच मार्ग नव्हता. मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो, परंतु माझ्या रागावर अजिबात ताबा नव्हता. याच रागाच्या कारणानं आजपासून 7 वर्षांपूर्वी माझ्या हातून एक खून झाला होता, आणि हातून झालेल्या हत्येसाठी 6 वर्षे शिक्षा भोगावी लागली. आणि त्या बिचारीला मिळाली दुसरी शिक्षा. दुसऱ्याबरोबर तिचं लग्न झालं. ती आपल्या घरी, आपल्या संसारात खुश होती, परंतु तो नालायक मिश्रा तिचं घर, तिचं सुख शांती सगळं बर्बाद करू पाहत होता. आणि या सगळ्याचं कारण होतो मी. यासाठीच मी स्वतः त्या रात्री मिश्राला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो. कमलकांत मिश्रा. विवेक नाबर. तर डॉक्टरीणबाईंनी आपल्या ऐवजी तुला इथे पाठवलंय. मला ते फोटोग्राफ्स आणि निगेटिव्ह पाहिजेत. आणि मला 2 लाख रुपये तर तू नक्कीच आणली असशील. मी तुझ्यासाठी ती वस्तू आणली मिश्रा, जिच्या नंतर तुला रुपयांची कधीच गरज भासणार नाही. विवेक, मला वाटलं होतं की पोलीस याला एक सुसाईड केस समजून बंद करून टाकतील, परंतु माझ्याकडून एक चूक झाली होती. खरोखर गुन्हेगार कितीही चलाक का असेना, त्याच्या हातून कुठली तरी चूक नक्कीच घडत असते. चलाक गुन्हेगार चुकीने चूक करू शकतो, पण मूर्खपणा नाही. म्हणजे काय? म्हणजे हे की ना तुम्ही फक्त रिव्हॉल्वर गुन्ह्याच्या ठिकाणी सोडलं, तर त्यावर आपले फिंगर प्रिंट्स पण सोडलेत. विवेक नाबर,
माझा अनुभव सांगतोय की जो माणूस 6 वर्षाची शिक्षा भोगून आला आहे तो असा मूर्खपणा नाही करणार. हो, हे सत्य आहे की मी मूर्खपणा केलाय. मला फिंगरप्रिंट्स मिटवून गन मिश्राच्या हातात ठेवून द्यायला हवी होती. पण त्यावेळी या सगळ्याचा विचार नाही करू शकलो मी. पण ही चूक तर माझ्या तेव्हा ध्यानात आली जेव्हा पोलीस माझ्या दारावर येऊन पोहोचले. परंतु त्यावेळी पोलिसांना पाहून तुम्हाला ना काही आश्चर्य वाटलं ना तुम्ही घाबरलात. जणू काही तुम्ही पोलिसांची वाट पाहत होतात. हे बघा, तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये. जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगितलंय. मी आपला गुन्हा कबूल केला आहे. आता तुम्हाला माझ्याकडून आणखी काय पाहिजे? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की कोणी आणखी आहे ज्याने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. डॉक्टर सुमन. ग्रेट मिस्ट्री रायटर, आकाश खन्नांची सौभाग्यवती आणि तुमची एक्स गर्लफ्रेंड मोनिका. शट अप. सुमन खोटं बोलते. तिने खून नाही केलाय. जर तिने खून केला नाही तर मग ती असं का म्हणते की तिने खून केला? मला वाचवण्यासाठी. कारण की तिला माहितीये की खून मी केलाय. कदाचित उलट असेल. कदाचित तुम्हाला माहिती असेल की खून डॉक्टर सुमनने केला आहे आणि तिला वाचवण्यासाठी तुम्ही या गुन्ह्याची कबुली देता. तुमच्याकडे माझ्या विरुद्ध पुरावे आहेत. रिव्हॉल्व्हरवर माझे फिंगरप्रिंट्स आहेत. पण या गोष्टीचा काय पुरावा आहे की ते पुरावे तुमच्या मूर्खपणामुळे सुटले आहेत, चालाकीने सोडले नाही गेले? माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा मिस्टर करण. सुमन खोटं बोलते तुमच्याशी. एक गोष्ट सांगा, ते रिव्हॉल्वर तुमच्याकडे कुठून आलं? रिव्हॉल्वर? तेच ज्याने खून झाला आहे. जर तुम्ही खून केला आहे तर स्पष्ट आहे की रिव्हॉल्वर तुमचाच असणार. हा ते जेलमध्ये काही गँगस्टर सोबत माझी हमरीतुमरी झाली होती. यासाठी सेफ्टीसाठी विकत घेतलं होतं. कुठून विकत घेतलंस? बिना लायसन्सचं रिव्हॉल्वर? तो माणूस पण मला जेलमध्ये भेटला होता. परंतु तो कधी कबूल नाही करणार की त्याने रिव्हॉल्वर मला विकलं होतं. मला माहित होतं. मर्डर वेपनवर मिळालेले तुमचे फिंगरप्रिंट्स पुरेसे आहे तुम्हाला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नकली पुरावे असली खुन्याला वाचवू नाही शकणार. लक्षात ठेवा तुम्ही. मी इतक्या मर्डर केसेस पाहिलेत ज्यामध्ये खून तर भरपूर होतात, पण खुनी तर काय, एक पुरावा, एक क्लू पण नाही मिळत. इथेही एक खून झालाय आणि आपल्याकडे ना केवळ 2-2 खुनी तर पुरावे सुद्धा आहेत जे आपल्यापर्यंत चालत आलेत. आणि एका खुन्याने तर तुम्हाला चॅलेंजही केलंय की तुम्ही तिला खुनी सिद्ध करून दाखवावं. मोनिका, आय लव्ह चॅलेंजेस. डॉक्टर सुमन म्हणते आहे की तिने खून केला आहे, पण तिच्याकडे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी काही पुरावे नाहीये. सर, मला एका गोष्टीचा त्रास होतोय. आपण मिस्टर आकाशना सांगितलं की त्यांच्या वाईफने कोणाचा तरी मर्डर केलाय आणि हे डॉक्टर सुमननी स्वतः ऍक्सेप्टही केलंय. पण त्यांच्या चेहऱ्यावर जराही अस्वस्थता किंवा काळजी दिसली नाही. त्यांच्या रिॲक्शन्स इतक्या कूल होत्या. मोनिका, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. माझ्यासोबत राहून तू ही बरीच हुशार झाली आहेस. आय एम शुअर की एक दिवस तू ही ऑडियन्सला सांगशील. तर मग भेटूया पुढच्या भागात आजच्याच दिवशी आजच्याच वेळेवर. मोनिका द डिटेक्टिव्ह. हा राठिया. करण साहेब, हा आहे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट. गुड. कहाणीमध्ये ट्विस्ट, एवढा मोठा ट्विस्ट. इंटरेस्टिंग. आकाश, मला तुम्हाला काही विचारायचंय. आशा करते की तुम्ही खरं बोलाल. तुम्ही पोलिसांची खोटं का बोललात? त्या कोटाच्या खिशामध्ये खरोखरच ती किचन होती ना? आधी तू मला हे सांग की तू कोणाला वाचवण्यासाठी खोटं बोलतेस? मला वाचवण्यासाठी की विवेकला वाचवण्यासाठी? तुम्ही विवेकला ओळखता? सॉरी, मी तुझी डायरी वाचायला नको होती, पण मी तुझी डायरी वाचली होती. मला माहित झालं की तू लग्नाआधी विवेकवर प्रेम करत होतीस आणि लग्नानंतर जेव्हा तू त्याला भेटायला गेलीस तर फक्त त्याची मदत करायला. पण ही गोष्ट
मी तुम्हाला जगाला कशी सांगितली असती? यामुळेच तो कमलकांत मिश्रा मला ब्लॅकमेल करू पाहत होता. मला ते पण माहितीये सुमन. त्या दिवशी जेव्हा तू त्याच्यासोबत फोनवर बोलत होतीस तेव्हा पॅरलल फोनवर मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं होतं आणि मला हे कळून चुकलं होतं की तू त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाशील. यू आर राईट आकाश. आणि यासाठीच हे त्या रात्री तुमच्या आधी मिश्राच्या घरी पोहोचले. काय खरं बोलतोय ना आकाश? मिस्टर करण, तुम्ही उशिरा का होईना पण योग्य निर्णयावर पोहोचलात. म्हणजे त्या रात्री जेव्हा मी मिश्राच्या घरी पोहोचलो तेव्हा 8 वाजले होते. नाही, तुम्ही खोटं बोलताय. नाही नाही नाही, हे खरं बोलताय. जेव्हा तुम्ही तिथे पोहोचलात अंदाजे 8:30 वाजता तेव्हा हे गोळी मारून निघून गेले होते. लॉकर रिकामा पाहून तुम्हाला असं वाटलं की हे काम नक्कीच विवेकचं आहे आणि त्याला वाचवण्यासाठी घाबरून तुम्ही ते फिंगरप्रिंट्स पुसून टाकले. रिव्हॉल्वर तिथेच फेकलं आणि तिथून निघून गेलात. हो, पण ही गोष्ट इथेच संपली नाही. तुम्ही गेल्यानंतर विवेक तिथे पोहोचला. त्याला वाटलं की खून तुम्ही केला आहे आणि म्हणून तुम्हाला वाचवण्यासाठी त्याने आपले फिंगरप्रिंट्स त्या रिव्हॉल्वरवर उमटवले. म्हणजे पोलिसांनी त्याला अटक करून ही गोष्ट इथेच संपवावी. पण ही गोष्ट इथेच संपली नाही, कारण करण द डिटेक्टिव्ह या केसची पायामुळे शोधत होते. राईट सर? पण आता तर खरा खुनी मिळाला आहे ना मिस्टर करण. या नॉवेलचा क्लायमॅक्स झालेला आहे. आता फक्त एंड शिल्लक आहे. प्लीज अटक करा मला. आय एम सॉरी मिस्टर आकाश, ही मर्डर मिस्ट्री त्या प्रकारची नाही आहे ज्या प्रकारे तुम्ही लिहिता. इट्स अ लिटिल मोर कॉम्प्लिकेटेड. आणि ज्या सीनला तुम्ही क्लायमॅक्स समजता आहात ना, तो क्लायमॅक्स नाही आहे, अँटी क्लायमॅक्स आहे. याच्या पुढे पण काहीतरी आहे. म्हणजे असं की पोस्टमार्टमच्या रिपोर्ट प्रमाणे मिश्राच्या शरीरातून जी गोळी काढली आहे ती त्याच्यावर मृत्यूनंतर चालवली गेली होती. तुम्ही एका प्रेतावर गोळी चालवली होती मिस्टर आकाश, फक्त एका प्रेतावर. द कॉज ऑफ डेथ वॉज समथिंग एल्स. हे तुम्ही काय बोलताय मिस्टर करण? हे मी नाही बोलत, पोस्टमार्टमचा रिपोर्ट सांगतोय की कमलकांत मिश्राचा मृत्यू गोळी लागण्याच्या आधीच झाला होता. विष? त्यांचा मृत्यू विषामुळे झाला. यू मीन त्यांनी खरोखरच विष पिऊन आत्महत्या केली होती? मिश्रासारखे निर्लज्ज लोक आत्महत्या करत नसतात. त्याच्या ड्रिंकमध्ये कोणीतरी विष टाकलं होतं. तर मग काय म्हणणं आहे तुमचं या बाबतीत? परंतु हे कसं होऊ शकतं? हाऊ इज दिस पॉसिबल? मी त्यांना ड्रिंक माझ्या स्वतःच्या हाताने बनवून दिलं होतं आणि मी बनवलेलं ड्रिंक ते माझ्या समोर प्यायले होते. आणि ज्या बॉटलमधून आम्ही ड्रिंक घेत होतो मी पण त्याच्यातून एक ड्रिंक घेतलं होतं. पण हो, मी गेल्यानंतर
जेव्हा त्याने ड्रिंक बनवलं असेल तेव्हा कोणीतरी त्यात विष मिसळलं असणार त्या ग्लासमध्ये जो टेबलवर होता. त्या ड्रिंकमध्ये विष नव्हतं. तर मग मी सांगतो. मिस्टर आकाश, जेव्हा तुम्ही गुन्ह्याच्या जागेवर पोचला होतात तेव्हा तुम्ही तो दारूचा ग्लास पाहिला होता? होय, एक ग्लास पाहिला तर होता. आणि तुम्ही? मी ग्लास तिथेच पाहिला होता. आणि मिस्टर विवेक, जेव्हा तुम्ही इथे पोचलात तर बहुधा तुम्ही पण तो दारूचा ग्लास पाहिलाच असेल. नाही, मी तिथे कुठलाच ग्लास नव्हता पाहिला. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस इथे पोचले तेव्हा दारूचा ग्लास तिथे होता. शेवटी तुम्ही सिद्ध काय करू पाहताय? व्हॉट डू वॉन्ट टू प्रूव्ह? लेट मी एक्सप्लेन. जस्ट लेट मी एक्सप्लेन. त्या दिवशी तुम्ही मिश्रासाठी एक ड्रिंक बनवलं आणि त्या ड्रिंक मध्ये विष मिळवलं. ते ड्रिंक मिश्रा प्यायला आणि त्यानंतर तुम्ही इथून निघून गेलात. थोड्या वेळानंतर तुम्ही परत आलात हे बघायला की विषाने आपलं काम केलं आहे की नाही. पण तुम्ही पाहिलं की मिश्राला कोणीतरी शूट केलं आहे. तुम्ही विचार केला की तुमचं काम तर झालंय, मग का नाही विषाच्या अँगलला या कहाणीतून एकदम संपवून टाकावा. तुम्ही तो ग्लास उचलला आणि तो धुण्यासाठी किचनमध्ये निघून गेला. त्या दरम्यान विवेक, तुम्ही इथे आला. गुन्ह्याच्या जागेवर तुम्ही ते पडलेलं रिव्हॉल्वर पाहिलं. तुम्हाला वाटलं की हा खून सुमनने केला आहे आणि तिला वाचवण्यासाठी तुम्ही रिव्हॉल्वर उचललं आणि त्या रिव्हॉल्वरवर आपल्या बोटाचे ठसे उमटवले. आणि विवेक गेल्यानंतर तुम्ही जेव्हा गुन्ह्याच्या जागेवर परतलात, बऱ्याच प्रमाणात जे गुन्हेगार करतात तसलाच पोरकटपणा तुम्ही केलात. जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही त्या ग्लासवर आपले फिंगरप्रिंट्स बनवले, कारण की तुम्हाला माहिती होतं की पोलीस ही गोष्ट शोधून काढतीलच की त्या दिवशी तुम्ही मिश्राच्या सोबत होतात. बट यू डिड अ बिग मिस्टेक. कमलकांत मिश्राच्या ग्लासवर तुम्ही आपले फिंगरप्रिंट्स तर बनवले, पण त्याच्या ग्लासवर त्याचे स्वतःचे फिंगरप्रिंट्स नव्हते. हे कसं होऊ शकतं? मिस्टर रजत वर्मा, तुम्ही आपल्या गुन्ह्याची कबुली देताय की मग मिस्टर राठी तुम्हाला घेऊन जातील पोलीस स्टेशनला 3rd डिग्रीसाठी? कारण नाही सांगणार रजत वर्मा? तो मलाही ब्लॅकमेल करत होता. मी त्याच्या पेपरसाठी गाढवासारखं काम करत होतो आणि तो आरामात बसून ऐश करायचा. जेव्हा मला माहीत झालं की तो ब्लॅकमेलचं साहित्य सगळं आपल्याच लॉकरमध्ये लपून ठेवतो तेव्हा तुम्ही विचार केला की का नाही ब्लॅकमेलिंगचा सगळा मसाला स्वतःच्या ताब्यात घेऊन लोकांना ब्लॅकमेल केलं जावं आणि मग आयुष्यभर भरपूर ऐश करावी. राठी, तुमचा गुन्हेगार तुमच्या समोर आहे, त्याला अटक करा. मिस्टर रजत, यू आर अंडर अरेस्ट. सर, आय थिंक नाही, यू आर अ जिनियस. एक आणखी केस संपली. एक आणखी गुन्हेगार अटक झाला आणि 3 प्रेम करणारी हृदय. होय, तर मग भेटूया पुढच्या भागात. आजच्याच दिवशी, आजच्याच वेळेवर मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा,
the